आज जिल्हा स्तरावर महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी बैठका चालू आहेत आणि नक्कीच या ठिकाणी उद्यापासूनच या ठिकाणी फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आहे। फार शॉर्ट टाईममध्ये हा प्रोग्राम लागल्यामुळं सगळीकडे धावपळ होत आहे। नक्कीच या 2 दिवसामध्ये मार्ग निघेल आणि मला वाटतं की ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचं वर्चस्व आहे, ज्या पूर्वीच्या मागच्या 2017 ते 22 मध्ये ज्या काही जागा काँग्रेसकडे होत्या, त्या माध्यमातून तो विचार करून कोणत्या कोणत्या जागेवर काँग्रेस आणि कोणत्या ह्याच्या महाविकास आघाडी या ठिकाणी आम्ही पक्षसृष्टी बाबत आणि बरोबर या ठिकाणी आम्ही नक्कीच निर्णय घेतोय आणि या 2 दिवसात आम्ही जाहीर करू। नक्कीच या ठिकाणी आज गेल्या 5 वर्षाची आणि आत्ताची स्थिती बघून कुठं आपले काही लोक आमच्यामधून निघून गेलेली लोक आहेत, त्या ठिकाणी कशी सिच्युएशन आता तयार झालेली आहे ते आता लगेच सांगता येणार नाही। तिथल्या लोकांना विचारून त्या पद्धतीचा विचार करून आम्ही निर्णय घेऊ। नगरपालिकेत जसा काँग्रेसला घवघवीत यश उमरग्यात मिळालं तसं जिल्हा परिषदला मिळेल का? नक्कीच मिळेल। आज तुम्ही बघताय की पूर्वीची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये काही फरक आहे का? मूळतः काही नेते लोक या काँग्रेस पक्षातून गेले, परंतु सर्व कार्यकर्ते तिथल्या तिथं आहेत। आजही निष्ठावंतांची फळी या ठिकाणी मजबूत आहे। नक्कीच या ठिकाणी काँग्रेसला यश मिळणार आहे।